गॅस टंचाईच्या झळा आता मुख्य शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आता जाणवायला लागलेल्या आहेत आणि हळूहळू म्हणजे कालपासून ग्रामीण भागात देखील याचा तुटवडा जाणवत आहे। जालना शहरातलं एक शिवभोजन थाळीचं केंद्र आहे आणि या ठिकाणी आज परिस्थिती असं आहे की उद्या या ठिकाणी जेवण मिळणं मुश्किल आहे। हे जे केंद्र चालक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा मला सांगा कशी परिस्थिती आता तुम्ही जो बोलला होतात मला की सिलेंडर आता मिळतच नाही। आता आजच्या दिवस गॅस पुरवण इतका गॅस पुरेसा आहे आणि आम्ही थाळीमध्ये वरण भात भाजी आणि 2 पोळ्या तर आज आम्ही वरण अक्षरशः बनवलं नाही गॅसमुळे जर आम्ही आज वरण बनवलं असतं तर पोळ्या बनल्या नसत्या आणि गिराईक वापस गेले असते। ग्रामीण भागातले हॉस्पिटल वाईज लोक इथे येते जेवणासाठी आणि पार्सल घेऊन जाते का इथे जेवते। आता उद्यापासून त्यांची दैन होणं सुरू होणार। गॅसच मिळेल नाही। आता पदार्थ बनवले होते भाजी बनवले आणि भात बनवले। आता इतकाच साठा आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे। हो आणि तिकडे पोळ्या चालू आहेत। पोळ्या चालू आहे पोळ्याला आता जो गॅस कोपर्यंत पुरतो काय माहित आता किती पोळ्या होत्या काय माहित सांगूच शकत नाही। बरं म्हणजे तुम्ही वरण ह्याच्यासाठी नाही केलं की पोळ्या झाल्या नसत्या कारण हो पोळ्या झाल्या नसत्या। गॅस बघा ना सर काय आता गॅस काहीच नाही राहिला नाही। गॅस बरं बरं पूर्ण संपेल आता। मग काय तुम्ही काय गेला होतात का? हो मी एक टाकी द्यायले आपल्या गाडीवाल्याकडे पण तो गाडीवाला म्हणतो स्टॉकच नाही गोडाऊनला स्टॉक नसल्यामुळे तो नाहीच म्हणून राहिला। हे शिवभोजन थाळीचं केंद्र आहे आणि ज्या ठिकाणी आपण बाहेर जर बघितलं तर हॉस्पिटल आहेत आणि अत्यंत पेशंटचे नातेवाईक गरीब आणि गरजू लोक या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेत असतात। मात्र अशा प्रकारे जर गॅस संपत असेल तर उद्या हे शिवभोजन थाळीचं केंद्र नाईलाजाने बंद करावं लागेल। या ठिकाणी काही नागरिक येत असतात। दादा तुम्ही कुठून आले? आम्ही देवळावर जेव काय ते म्हणजे जेवायला आलेलं होतं? हा जेवायला। आता असं गॅसची टंचाई जाणवते त्याचं काय वाटतं तुम्हाला आता? ते लवकरात लवकर करायला पाहिजे गॅस। बरं तुम्ही काय हॉस्पिटलच्या कामासाठी आले? हा हॉस्पिटलचे काम। आता जर पदार्थ तुम्ही किती मिळाले काय तुम्हाला म्हणजे एक वरणाचं नव्हतं असं कळलं? हा वरण नव्हतं नुसतं भात ही खरी परिस्थिती आहे आणि जर हे असंच जर राहिलं तर नाईलाजाने हे सगळं केंद्र बंद करावे लागेल आणि या आजूबाजूच्या परिसरातून येणारे अत्यंत गरीब आणि गरजू लोक आहेत जे या ठिकाणी येऊन जेवणाचा आस्वाद घेत असतात आणि हॉस्पिटलच्या असेल किंवा इतर दैनंदिन कामासाठी येणारे खेड्यातून येणारी ही सगळी नागरिक आहेत आणि ते अशा प्रकारे 10 रुपयामध्ये जेवण करत असतात आणि ही जर सुविधा बंद होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे देखील हाल होतील आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना देखील या गॅस टंचाईचे चटके सहन करावे लागतात। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।